पण प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारले तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले सालोक संघाला. सालोक संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल होते. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत आपण पाहतोय मित्रांनो की शिवशाही कंस्ट्रक्शन चषक 2022 या चषकासाठी आपण पाहतोय की ही तमाम क्रीडा रसिक त्यानंतर आपण पाहतोय आयोजक देखील आणि पाहुणे या सर्वांचं खेळाडूंचं देखील आपण सहर्ष स्वागत करू आणि तुम्हा सर्वांना घेऊन जातो मैदानाकडे जिथे आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस आहे. खऱ्या अर्थाने या दुसऱ्या दिवसातील सेकंड मॅच साळोक आणि खरवंडी या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरवंडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकली आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी साळोक संघाला आमंत्रित केलंय. साळोक संघाची सलामीची जोड साखळी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज आहे युवराज, नॉन स्ट्राईक एंडला राहुल आहे, नॉन स्ट्राईक एंडला युवराज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल खरवंडी संघाचा संकेत. पहिला चेंडू अगदी वेगानं फेकला होता. डावकरी आताचा गोलंदाज इथे यष्टिरक्षक मात्र चुकी करतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती चुकी घडली आहे. गोलंदाजानं आपलं काम चोख पार पाडलं होतं परंतु यष्टिरक्षकाने चुकी केली आणि त्या चुकीचा नक्कीच फायदा भीतर म्हणेन की साळोक संघाला झालाय. अगदी बाईकच्या स्वरूपामध्ये पहिल्याच 2 धावा धावफलकात लागल्या जातील. अकाउंट तर ओपन केलं जाते साळोक संघाचं. गोलंदाजी आपण पाहतोय खरवंडी संघाकडनं संकेत चांगली गोलंदाजी करतोय. डावकरी आताचा हा गोलंदाज आहे. अगदी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी ट्रान्सवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू अतिशय वेगानं फेकला होता. हा देखील चांगला चेंडू परंतु यावेळी चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय. फलंदाज राहुलच्या बॅट मधून हा शानदार दिमागदार चौकार. षटक प्रगती पथावरती ती जी चुकी घडली होती यावेळी स्लोवर होता त्याला पिक केलाय. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन सी मारेच्या पलीकडे. हा येतोय राहुलच्या बॅट मधून षटकार. आपण पाहतोय 12 धावा आता धावफलकात लागल्या जातात. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती चुकी घडली होती आणि ती चुकी आता महाग ठरतीये. यावेळी बॅटीला स्पर्श करून अगदी पाहतोय आपण फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅबल झाला होता तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळी निर्धाव चेंडू येतोय
खऱ्या अर्थानं गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकला होता, तिथून मात्र कमबॅक करू शकला असता गोलंदाज, परंतु यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आणि तिथून मात्र गोलंदाजावरती हावी ठरला फलंदाज राहुल, ज्याच्या बॅटमधून तुम्ही आतापर्यंत पाहतो एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळाला. संघाची एकंदरीत धावफलक जाऊन पोहोचलाय 12च्या घरामध्ये. चांगलं स्टार्ट आता मी तर म्हणेन साळुंख संघासाठी ही दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. राहुल आणि युवराज ही जोड साखळी सलामीची खऱ्या अर्थानं. यावेळी पुढच्या चुकी घडली जाते, यष्टीरक्षक इथे मात्र वारंवार चुका करतोय. यावेळी मी तर म्हणेन की राहुल हा फलंदाज बाद होऊ शकला असता, ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं सालोक संघासाठी रन्स येत होत्या, तो राहुल इथे मात्र बाद होऊ शकला असता. परंतु जी चुकी घडल्या या चुका आहेत मित्रांनो, छोट्या छोट्या चुका तुम्हाला या सामन्यांमध्ये नक्कीच माघार घेण्यास भाग पाडतील. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय करवंडी संघाकडनं. संकेतची डावकरे आताचा गोलंदाज आहे, इथे देखील चुकी घडताना पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये येतोय, चौकार. आहे 16 धावा धावफलकात लागल्या जातात. बिनबाद 16 ही धावसंख्या सालोक संघाची आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर ही विकेट किती महत्वाची होती, आता मात्र करवंडी संघाला नक्कीच विचार करण्यास भाग पाडला. ही विकेट खूप मी तर म्हणेन महत्वाची होती करवंडी संघासाठी. राहुल ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं रन्स येतात आपल्या संघासाठी, त्याला मात्र जीवनदान दिलं. त्यानंतर आपण पाहतोय चौकार आला. एकंदरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16च्या घरामध्ये. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, अगदी जबाबदारी होती. ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना संकेतने प्रयत्न तर चांगले केले होते, परंतु त्या प्रयत्नांना मी तर म्हणेन क्षेत्ररक्षकाकडनं तेवढीशी साथ मिळाली नाही. तर आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार झालाय अविनाश. समोर असेल नॉन स्ट्राईक एंडला जो बराच काल उभा होता, अगदी एक षटक त्याला वाट पाहावी लागली होती स्ट्राईक वर येण्यासाठी. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता युवराज. पहिला चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग करायचं होतं, परंतु अंपायर आम्हाला दर्शवतात की हा स्क्वेअर चेंडू आहे. अव्वंतर धाव जोडली जाते. अव्वंतरच्या साह्यानं तुम्ही पाहू शकाल धावफलक आता पुढे सरकतंय, 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. हा देखील अव्वंतर स्वरूपाचा चेंडू आहे. इथे मात्र अगदी दुसरं षटक फेकण्यासाठी आलेला गोलंदाज अविनाश थोडासा भरकटला. इथून त्याला लाईन मात्र पकडावी लागेल, एक सीन करून मात्र गोलंदाजी करावी लागेल, कारण की आपण जर विचार करायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर आता मात्र कमबॅक करायचंय खऱ्या अर्थाने करवंडी संघाला, परंतु हा चांगला चेंडू आणि चांगला फटका. चेंडू बराच काल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. जज देखील झालं होतं, परंतु चेंडू हाताला स्पर्श करून मात्र जमिनीला दान झाला. इथे मात्र झेल सुटली जाते. या चुका भीतर बरेच करवंडी संघाला वारंवार ज्या चुका होतात त्या चुका आता मात्र सुधाराव्या लागतील, कारण की मॅच या क्रिकेटमध्ये जर तुम्ही झेल पकडले नाही तर मॅच देखील तुम्हाला गमावावी लागते. तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाज मात्र आता चांगली गोलंदाजी करतोय, त्याला तुम्हाला साथ द्यावी लागेल. धावफलक आपण पाहतोय 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. युवराजला देखील जीवदान दिलं जात आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय की थर्ड बॅट मधून चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं, इथे मात्र बॅटीला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. यावेळी कोणतीही चुकी घडली नाही, पहिली विकेट मात्र मिळवल्या.
यावेळी अगदी आपण पाहतोय की डान्सिंग डाऊन दी विकेट खेळायचं होतं, अगदी पुढे सरसावून फटका बनवायचा होता, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. प्रयत्न आपण पाहतोय अपयशी ठरले जात आहेत. फलंदाज ओमकार जो सेकंड डाऊन पोझिशन मध्ये बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी 2 निर्धाव चेंडू आतापर्यंत खेळलेत. यावेळी पुनश्च तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक सीन पकडून आता गोलंदाजी केली जाते. आउटसाइड दी ऑफ स्टंप, ज्यावेळी तुमच्या पायाची हालचाल होत नाही, तुमच्या पायांची मुवमेंट होत नाही, त्यावेळी गोलंदाजानं जे आखलेलं धोरण आहे अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडूला पिचिंग केलं. कारण की अगदी गोलंदाजाच्या मेरिटनुसार आता तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारे गोलंदाज करतोय, जे चेंडू डिलिव्हर करतोय त्याच्या मेरिटनुसार तुम्हाला आता फलंदाजी करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे सालोक संघाला. हा देखील चांगला चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथे झेल कंप्लीट केला जातोय. चांगला झेल पाहायला मिळते, आणखीन एक आदरा मिळेल तो सालोक संघाला. फलंदाज बाद होईल ओमकार डीजे. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 2 विकेट्स खऱ्या अर्थानं आता सालोक संघाने गमावल्यात. परंतु सालोक संघासाठी जमेची बाजू एक असेल की राहुल अजूनही मैदानामध्ये आहे, ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं सालोक संघासाठी रन्स आले. 2 चौकार 1 षटकार. आतापर्यंत वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय, ज्याने तब्बल 6 चेंडूंचा आतापर्यंत खेळ केलाय. 14 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची एकंदरीत झालेली धावसंख्या 20. 2 बाद 20 सालोक संघ. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. हा चांगला फटका शॉर्ट पिच होता, त्याला भिरकवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. येतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. आपण पाहतोय की आता 6 मात्र धावफलक पुढे सरकेल. 26 धावा धावफलकात लागल्या जात आहेत. हलक्या तर फक्त कट केली, कलात्मक फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एकच धाव या चेंडूवरती भिडली जाईल. एक सेन्सिबल क्रिकेट म्हणजे क्रिकेटचं एक उत्तम उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. क्रिकेट कसं असावं, क्रिकेट कसं खेळलं जातं हे मैदानामध्ये दाखवत असताना राहुल आणि तेजस ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं षटकार आला होता. लगेच दुसऱ्या चेंडूवरती फक्त सिंगल रोटेट केली. नॉन स्ट्राईक एंडला येऊन आता मात्र उभा राहिलाय. एकनाथ वरती पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं हलक्या तर फक्त कट केलंय चेंडूला. अगदी आपण पाहतोय की पॉइंटला चेंडू डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या साह्याने आपण पाहतोय धावफलक पुनश्च पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचले 29च्या घरामध्ये. 2 बाद 29 सालोक संघ आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळते. राहुल जो एका अतिभितर म्हणून या सामन्यामध्ये झुंज देतोय. चांगली बॅटिंग त्याच्या जो खऱ्या अर्थानं स्टार्ट पाहिजे होता सालोक संघाला, तो स्टार्ट आता मात्र मिळवून देतोय. इथे मात्र दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे यष्ट्या उदलवल्या जातात. जी विकेट पाहिजे होती करवंटी संघाला, ती गोल्डन विकेट्स मात्र आता मैदानामधून बाहेर येताना पाहायला मिळेल. राहुल मात्र फलंदाज बाद होतोय. डीजे. आपण पाहतोय की राहुलची जी महत्वपूर्ण विकेट होती खऱ्या अर्थानं सालोक संघाची, ती विकेट मात्र आता मिळवतोय गोलंदाज एकनाथ. महत्वपूर्ण विकेट्स मिळवण्यामध्ये त्याला यश आलंय. 3 विकेट्स आता मात्र गेल्या सालोक संघाच्या. धावफलक 29 वर 29 धावसंख्येवरती मात्र तिसरा गडी
बाद झालाय सालोक संघाचा. एकनाथ बात्रा तर चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. नॉर्थ सेकंडला आपण पाहू शकतो तेजस आहे नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. कुणाल चेंडू हवेमध्ये यष्टीरक्षक आहे. आणखीन एक विकेट मिळली जाईल. बॅक टू बॅक दुसरा हादरा मिळतोय. फलंदाज बाद होईल कुणाल डीजे. राहुल बाद झाल्यानंतर आता मात्र पडझड आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं सालोक संघाची. कारण ज्याच्या बॅट मधून आपल्या संघासाठी महत्वपूर्ण रन्स येत होते तो बाद झाला. त्यानंतर मात्र पाहतो आपण बॅक टू बॅक दुसरी विकेट देखील मिळवली आहे गोलंदाज एकनाथनं. आता मात्र कॉन्फिडन्स वाढला असेल गोलंदाजाचा. ज्यावेळी एखादा सेट बॅट्समन आपण बाद करतो ना, हा चांगला फटका अगदी स्ट्रेट डाऊन ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. अगदी लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आले आणि चुकी घडली जाते. इथे मात्र येतोय लॉंग स्ट्रेट डाऊनला चौकार. निर्णायक होता या षटकामध्ये. अगदी बरंच काय घडलंय या षटकामध्ये. विकेट्स देखील आल्या, मोठा फटका देखील आला. शेवटच्या चेंडूवरती मी तर म्हणेन शेवटचा चेंडू अगदी निर्णायक होता. त्या चेंडूवरती एकच धाव आली असती, परंतु क्षेत्ररक्षण थांबायचं तिथे थोडं. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं ना तर शेवटच्या चेंडूवरती देखील एकच धाव येऊ शकली असती. शिवसाई कंट्रॅक्शन चषक 2022 खऱ्या अर्थानं आयोजक आहेत या स्पर्धेचे छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ. आणि या स्पर्धेचे संयोजक ॲडव्होकेट सुमित भोईर आणि सागर भोईर. त्यानंतर आपण पाहतोय की ह्या ज्या स्पर्धा आहेत खऱ्या अर्थानं थेट प्रेक्षेपण लाईव्हच्या माध्यमातून खेल चॅनल च्या माध्यमातून दाखवलं जात आहे. त्यांची टीम इथे कार्यरत आहे. विशाल म्हात्रे आणि मनीष राजपूत आमच्या नक्कीच ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला क्रिकेटची अचूक माहिती पुरवली जाते. तुम्हाला नियमावली देखील या क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या दिवसभरामध्ये. ते आमचे समालोचक संदीप बोराडे सर. त्यानंतर आम्हाला जे पंच खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी लाभलेत ते आमचे ऑफिशियल पंच वैभव शेवाळे आणि उद्देश भोईर. आमचे डीजे मास्टर ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय, त्यांच्या माध्यमातून चांगलं संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळतंय, ते नरेश तुपे. आणि आमचे स्कोरर नक्कीच संजय भोईर. आता मात्र आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे साथी समालोचक संदीप बोराडे सर आहेत. सगळं काही त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक वेळी अगदी स्कोररची भूमिका असो, त्यानंतर समालोचक असो, कोणतेही काम मात्र ते अगदी चोखरित्या पार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्याकडनं आम्हाला आज अनुभव देखील इथे मिळेल, कारण की ही आमची सुरुवात आहे खऱ्या अर्थानं. इथून आम्ही सुरुवात करतोय. त्यांचा अनुभव आज आम्हाला मिळेल, त्यांच्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळेल. हा चांगला चेंडू होता, अगदी आपण पाहतोय जकडून ठेवण्याचं काम या गोलंदाजाकडनं होत होतं. इथे देखील पहा थोडंसं आपल्याला लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं.
जे फंबल सातत्याने आपल्याला पाहायला मिळते खरवंडी संघाकडून. इथे देखील आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. ज्या धावेंची गरज आहे आता सालोक संघाला, त्या धावा मी तर म्हणेन क्षेत्ररक्षक स्वतः देत आहेत. म्हणजे गोलंदाज अगदी जीवाच्या अत्तंगणाने गोलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षण तुमचं आता चांगलं होणं खूप गरजेचं आहे. या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. धावफलक जर विचार करायला गेलो तर धावफलक 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 4 षटकांची ही मॅच आहे आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही या ज्या चुका आहेत, अगदी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या चुका होत आहेत, हा चांगला फटका अगदी मी तर म्हणेन गोलंदाजाच्या मेरिटनुसार आता हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर झाला त्याच प्रकारचा फटका पाहायला मिळाला. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. डीप मध्ये अगदी स्क्वेअरला फटका खेळला होता, तिथे क्षेत्ररक्षक होते. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 38 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. हा वाईड येतोय, अंपरचा इशारा. हा खराब चेंडू खऱ्या अर्थानं गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र जिथे चांगले चेंडू फेकण्याची गरज आहे, एक खराब चेंडू आता मात्र तुम्हाला थांबवावे लागतील. अतुल हा गोलंदाज खऱ्या अर्थानं स्लॉगरचं षटक फेकण्यासाठी आला. हा चांगला फटका आहे. अगदी आपण पाहतोय की डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. अगदी आपण पाहतोय ना, चित्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या गतीनं या धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. त्या धाव्यांची गरज आहे आता सालोक संघाला. त्या धावा मात्र येत आहेत. अगदी मोठे फटके जरी नसतील तरी परंतु सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातं. खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळत असताना हा देखील आडव्या बॅटमधून चेंडूला खेळून काढल्या. ऑन साईडला चेंडू भिरकावला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. आता मात्र फलंदाजांना थांबवलं जातं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, कारण की त्याला देखील माहिती आहे मी देखील मोठे फटके मारू शकतो. नवीन फलंदाज आपण पाहतोय उमेश. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता उमेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस. तर गोलंदाज आपण पाहतोय अतुल, ज्याच्या बॅट खऱ्या अर्थाने ज्याची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. कोणताही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. संघाला सावरण्याचं काम. इथे अंपायरचा इशारा येतोय नोचा. इथे आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट, म्हणजे आता फलंदाजाला संधी असेल मोठा फटका कन्वर्ट करण्यासाठी, परंतु त्या संधीचा फायदा उचलणार का? कारण की गोलंदाजाने आता चुकी केली. अगदी ऐन मोक्याच्या वेळी ही धोक्याची घंटा वाजली जाते करवंडी संघासाठी, कारण की शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे. मोठे फटके या षटकामध्ये येत आहेत, परंतु ते वाचवण्याचं काम देखील या गोलंदाजाने केलं होतं. आता मात्र फील्डचा चेंडू असेल. हा स्लोअर होता. चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू झालाय फरार. येतोय हा चौकार. खेळाडूला त्याने थांबवलं. आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली याचं उत्तम उदाहरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून अगदी एक्स्ट्रा कव्हरला चौकार पाहायला मिळतोय. हा देखील ग्लान्स केलाय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा वाचवू शकत नाहीये. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत झालेली धावसंख्या 49. येणारे 24 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज असेल, ती म्हणजे करवंडी संघाला या सामन्यामध्ये विजय होण्यासाठी.
फिल्डिंगचा तो निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काल मात्र त्यांना सांगून देईल. परंतु इथे सालक संघाने फार चांगली शेवटच्या क्षणाला मात्र मजल मारले आहे आणि धावसंख्येला एक उभारी देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालंय. म्हणजे जिथे 49 धावा पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या, आता मात्र विजयासाठी 50 धावा संख्येची गरज आहे. असं असताना मात्र पुढच्या मॅचचा आपण कॉल देऊया. मराठे वडवली वर्सेस चांदई. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या प्लीज विनंती. या ठिकाणी मला वाटते चांदई संघाचा कॅप्टन आणि मराठे वडवली संघाचा कॅप्टन दोन्ही उपस्थित झालेत. मी मान्यवरांना विनंती करेल. आदरणीय प्रदीप भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जातोय. एकीकडे आपण पाहतोय कल्पेश तर दुसरीकडे आपल्याला अतिश वैभव तेल हे दोन कॅप्टन सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मात्र नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकले या ठिकाणी मला वाटते चांदई संघाने पहिला निर्णय असेल तो मात्र क्षेत्र रक्षणाचा. दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं. या इनिंग नंतर मात्र आपली मॅच आपल्या भेटीला येणार आहे. फार बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण इथे मात्र जी तफावत होती, इथे 50 धावा संख्येचं टार्गेट आहे. ते टार्गेटकडे आपण जाऊया. कारण आता मात्र सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ती या ठिकाणी करवंडी संघाची स्ट्रायकर एंडवरती फलंदाज आपण पाहतोय उमेश, नॉन स्ट्रायकर एंडवरती एकनाथ. तर गोलंदाजीला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सालोक संघाकडून जगदीश. पहिला चेंडू या ठिकाणी येतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर फटका घेतोय. कव्हरच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न डिफेक्सचा खेळाडू चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या ठिकाणी मात्र एकच धाव येणार. या एका धावेने मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा केला जात आहे. कारण 50 धावसंख्येचं टार्गेट असताना विचार करावा लागेल प्रति षटकाचा 12.50च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. त्या मात्र करवंडी संघाला ज्या चुका मात्र गोलंदाजी करताना केल्या त्या चुकांना मात्र आता निस्तारण्याची गरज आहे. इथे मात्र येते पहिली धाव. गोलंदाजी फार चांगली होते आता जगदीशची. पहिल्या चेंडूवरती तर त्याने दाखवून दिले, इरादे स्पष्ट केले होते. परंतु या क्षणी मात्र दुसरा चेंडू. आणखी एक सुंदर फटका, फार अफलातून फटका येतोय. बिग हिट षटकार डीजे. येस थँक्यू डीजे. हे नाव फार गाजताना दिसून येते. जसं क्रिकेटच्या विश्वात आपण पाहतोय उस्मान पटेल गाजतोय, तसं मात्र हे नाव छकड्यांच्या शर्यतीमध्ये गाजलं जात आहे. पंढरीनाथ फडके. इथे सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज जगदीश कडून कमबॅक आला या चेंडूवरती. मी म्हणाल षटकार खाल्ल्याच्या नंतर मात्र त्या फलंदाजाला जागेवरती उभं करण्याची ताकद या गोलंदाजाने आपल्या चेंडूवरती दाखवून दिली आहे. कारण इथे षटकार अप्रतिम होता, फार मोठा फटका आला. षटकाराने धावसंख्या 7 या आकड्यावरती. हा चेंडू मात्र डॉट. आणखी एक लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. इथे मात्र चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. बिग हिट. आणखी एक षटकार. गेलं तर ओव्हर पिचिंगचे चेंडू जे असतात ना, ज्याच्यावरती मात्र मोठमोठे फटके खेळण्याचं फलंदाजाला एक संधी असेल, तसाच प्रकार सध्या मैदानात आहे. इथे मात्र फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खरं म्हणायला गेलं तर या षटकानंतर बरंच काही वक्तव्य करेल. कारण फलंदाजाचं आणि गोलंदाजाचं वैशिष्ट्यपूर्ण सध्या नाटक मैदानावरती चालू आहे. कारण एकीकडे षटकार येतात आणि काही ठिकाणी ते षटकार रोखले सुद्धा जात आहेत. कारण इथे आतापर्यंत 5 चेंडू संपले आहेत आणि धावपळक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात येत आहे. इथे मात्र पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती मात्र धावपळकावरती धावा 13 आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. कारण जे 2 षटकार जे आले ना फलंदाजाच्या बॅटमधून, जिथे मात्र ओव्हर पिचिंग केली गेली गोलंदाजाकडून आणि त्याच्या मात्र ते फटके भोगावे लागले. आणि त्याच्यानंतर काहीसा गोलंदाजाने जो तिसरा चेंडू फलंदाजाचा ओळखला होता त्याच्यावरती नंतर पुढचे दोनही चेंडू फेकले गेले, त्याच्यावरती मात्र ते निर्धाव आलेत. आणि अशा परिस्थितीत कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न केला गेला. या ठिकाणी 13 धावा पहिल्या षटकाच्या अंती पाहायला मिळते. संघ कोट्यातलं दुसरं षटक काय असेल ते ऐकूया, परंतु डीजेच्या मधुर संगीतानंतर.
थँक्यू डीजे. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती 13 धावा धावपळकावरती आहेत. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 13 आलाय. जी सरासरी राखायची होती ती सरासरी मात्र राखली गेली आहे. कारण मी म्हटलं होता पहिल्या षटकाचा जर तुम्ही विचार करायला गेला तर 4 षटकांचा खेळ आहे आणि अशा परिस्थितीत 50 धावा कुटायच्या आहेत. म्हणजे 12.50च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. जरी चेंडू 3 डॉट आले तरी 2 षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती आलेले एकेरी धाव. अशा पद्धतीत 13 धावा आपण पाहिल्यात. परंतु आता राहुल गोलंदाजी मार्कवर आहे. समोर असेल ते आव्हान आपण पाहतोय उमेश नावाचं, ज्याने एकच धाव घेऊन मात्र संधी 5 चेंडूंची दिली होती ती ऐकणं त्या फलंदाजाला, ज्याने बाहुबली खेळ करत 2 षटकार लगावले ते. परंतु आता उमेश साठी हा पुढचा चेंडू. आणखी एक आपण पाहतोय थोडा ऑफस्टमच्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूवरती फळी साकारली नक्की, परंतु त्या ताकदीची फळी पाहायला मिळाली नाहीये. कारण हा चेंडू तितका खणणं सोपा नव्हता. कारण या शेवटी सफल होणं फार गरजेचं होतं. या तर फ्रंट फूट वरती येऊन हा चेंडू खेळणं गरजेचं असताना इथे मात्र हा चेंडू डॉट जातोय. आता मात्र चांगला फटका आहे परंतु ताकद कमी आली. इथे क्षेत्ररक्षण होत आहे. ताकदीचा शरीराचा चांगला वापर या क्षेत्ररक्षकाने मैदानात केला. चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी मात्र 2 धावा आल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावपळक मात्र पुढे सरसावत आहे. जे मागच्या 4 चेंडूंपासून थांबलं होतं जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावरती. प्रयत्न फार चांगला चालू आहे या ठिकाणी करवंडी संघाचा. कारण या प्रयत्नांना यश सुद्धा येत आहे. कारण डॉट चेंडू येत आहेत आणि धावा सुद्धा तितक्याच आपल्याला धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. हा चांगला फटका उंच झोका आणि या झोक्यावरती दिलाय टोका, परंतु या टोक्यात बसतोय झटका. या ठिकाणी फलंदाजाला परतावा लागेल. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. उमेशच्या पारीचा अंत. या ठिकाणी पाहायला गेलं तर इथे विकेट आली आहे. थोडा संकटात असेल आता करवंडी संघ. कारण जी विकेट टिकवली होती परंतु धावा या विकेटच्या माध्यमातून आपल्याला धावफलकावरती अतिरिक्त पाहायला मिळत नव्हत्या. जिथे मोठे फटके उमेशकडून आले नाहीत परंतु एकनाथला फार चांगली तो साथ देत होता. आता 1 डाऊनच्या विकेटवरती मैदानात दाखल झालाय तो फलंदाज अतुल. राहुल फार चांगली कामगिरी करतोय. 3 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. एका विकेटचं नुकसान केलंय. सलामीची जोडी फोडण्यात राहुलला नक्की यश आलंय. 10 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू आहे, ज्या 10 नंबर जर्सीचा फार मोठा इतिहास आहे इंटरनॅशनल लेवलला, जिथे सचिन तेंडुलकरच्या नावाने हा नंबर ओळखला जातो. येथे मोठा फटका आलाय. बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी म्हटलंय की हा फलंदाज यस थँक्यू डीजे. मी म्हटलंय की हा फलंदाज आहे फक्त या संघासाठी करवंडी संघाच्या षटकारांना आमंत्रण देणारा फलंदाज आहे का? कारण ज्याची बाहुबली क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. कारण अद्यापपर्यंत त्याने 6 चेंडूंचा सामना केला. 3 डॉट आणि 3 षटकार आलेत. चांगली गोलंदाजी आता राहुलच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही चेंडू डॉट येणार. षटकार खाल्ल्याच्या नंतर डॉट येत आहे म्हणजे वेट अँड वॉच नक्की मैदानात केलं जात आहे. खराब चेंडूची वाट पाहतो. म्हणजे या फलंदाजाकडे पाहायला गेला तर अद्यापपर्यंत 4 चेंडू डॉट आणि 3 षटकार आलेत. लगी तो छगी नाही तो छकडेवाले की बगी असा प्रकार सध्या बॅट्समनच्या बाबतीत पाहायला मिळतोय. आता इथे आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू वाईड होतोय कारण आता चाणक्य बुद्धिमत्ता फलंदाजाने मैदानात वापरले आणि इथे मात्र धावपळक जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. चांगली रणनीती मी म्हणेल या ठिकाणी केली जाते.
कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाज राहुलचा. लास्ट बॉल ऑफ दिस सेकंड ओव्हर. हा फटका येतोय. इथे मात्र डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली घेणार. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अति घाई आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. धोका मात्र पत्करला होता या ठिकाणी एकनाथ्या फलंदाजाने आणि या धोक्याने मात्र आपण पाहतोय धावपळक जाऊन पोहोचलाय 24च्या आकड्यावरती. पहिल्या षटकात आल्या 13 आणि आताचा विचार करायला गेलं तर आल्या 11. म्हणजे तब्बल 24 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 26 धावा संख्येची गरज आहे. डेजे भारताचा युवराज सिंग परंतु बॅटिंगसाठी ओळखला जाणार आता इथे गोलंदाजी करतोय तो युवराज. इथे चांगला फटका गॅपचं मादक सौंदर्य पाहायला मिळतंय. चेंडू मात्र थर्डमॅन रिझन मधून सीमारेखा पार येतोय तो चौकार. फलंदाजाचा विचार करावा लागेल. लोकांच्या जीवावर उड्या मारून काही होत नाही. आपल्या मनगडातली ताकद ही मैदानावरती उतरवावी लागते तरच लोक तुम्हाला सलाम ठोकतील. आणि असा प्रकार सध्या बॅटिंग करणाऱ्या खेळाडूकडून आपण पाहतोय. अतिशय अतुल चांगली फटकेबाजी पहिल्या चेंडूवरती त्यांनी केले. येथे आणखी एक फटका येतोय. म्हणायला गेलं तर वारं फिरलाय या फलंदाजाच्या अंगामध्ये आणि आता सध्या तो गोल गोल फिरवतोय गोलंदाज युवराजला. कारण या ठिकाणी फार मोठी फटकेबाजी. चौकार आला त्याच्यानंतर स्टेट ड्राईव्ह पंचांच्या डोक्यावरून षटकार आपण पाहिला. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. हा सुंदर चेंडू फेकला युवराजने. फिकी मात्र स्लोवर केली गेली. टप्पा घेतल्याच्या नंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आलाय आणि या ठिकाणी मात्र डॉट येतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 34 या आकड्यावरती. फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 2 चेंडूंमध्ये ज्या सामन्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न, 2 फटके जे आले तिथे हवा गुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अतुल याने केलाय. हा शरीरापासून बाहेर ठेवला बॅट्समनचा चेंडू आपण पाहतोय आणि इथे मात्र ऑफस्टमच्या अतिरिक्त बाजूने जाणाऱ्या चेंडूवरती पंचाने हात पैलावले. जाऊन पोहोचलाय धावफलक 35 आकड्यावरती. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि विजयासाठी अजूनही 15 धावा संख्येची गरज आहे. करवंडी की त्याच समेत चालक या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत.
क्रिकेटचे महारण संग्राम आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात आपण पाहतोय शिवसाई कन्स्ट्रक्शन चषक 2022 आणि या छत्रपती क्रिकेट संघ तमणात या स्पर्धेचा आयोजक. आणि असं असताना मात्र ही संकल्पना ज्यांनी मांडली ते ॲडव्होकेट सुमित भोईर आणि सागर भोईर यांच्या विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र या ठिकाणी परतावा लागतंय. अतुलच्या पारेचा अंत आत्महत्येस प्रवृत्त केला एकनाथ्या फलंदाजाने. काय घडतंय मैदानात ते पाहूया, कारण इथे विकेट जातीये. धावबादच्या स्वरूपात परतावा लागेल अतुल या फलंदाजाला. आता मात्र गतिवान चेंडू पाहायला मिळाला. चेंडूने टप्पा घेतल्याच्या नंतर पाहिजे तशी उचली आली नाही आहे. इथे मात्र बॅट्समनला चकमा देत हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आला. इथे मात्र हा चेंडू डॉट येऊन 5 चेंडूंची समाप्ती युवराजने मैदानात दाखल केली आहे. इथे एक षटकार, एक चौकार आला, एक वाईट आला. रनआउटच्या स्वरूपात एक विकेट पाहायला मिळाले. म्हणजे अद्यापपर्यंत फार चांगलं कमबॅक मी म्हणेल. 11 धावा खर्च करून पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या होत्या युवराजला. हा फटका येतोय. या क्षणी काय घडतंय, चेंडू आउट ऑफ दी पार्ट. इथे लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. मी म्हणेल या क्षेत्ररक्षकाने फार मोठी मैदानात चुकी केली आहे, कारण प्रयत्न केला असता तर बड्यात घालितो हात मोजितो दाती मर्द मराठ्याची जात. कारण या दोन्ही लहरी तुम्ही कंटिन्यू वाजवत राहा डीजे मास्टर. कारण मी मगाशी त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देऊन टाकलेलं आहे की आज मात्र मी म्हटलंय की 3 मार्च पासून जो काल चालू होता तो 1 एप्रिल पर्यंतचा काल फार बलाढ्य काल आपल्या हिंदू धर्मात काला दिवस म्हणून गणले जाणारे एक काल आहेत. म्हणजे शंभूराजांची अटक जोपर्यंत झाली आणि त्याच्यानंतर मृत्यू हा पर्यंत आला तिथपर्यंतचा हा काल आहे. ज्या यातना शंभूराजांनी भोगल्या औरंगजेबाच्या तावडीमध्ये, त्या यातना फार कठीण होत्या आणि त्याच शंभूराजांना तुमच्या माध्यमातून मानाचा मुजरा केला जातोय. दरम्यान जाऊया गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सांघिक कोट्यातलं 4थं षटक घेऊन येतोय उमेश. अविनाश धावपलक मात्र जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. उमेश हा गोलंदाज आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन आलाय. 6 चेंडू आणि 9 धावा संख्येची गरज आहे. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला, पहिल्या चेंडूपासून सरासरी होती ती मात्र 2.50 ची, परंतु त्याच्यानंतर आता मात्र या धावा संख्येला एक वेगळा वळण. आता 1.50 ची सरासरी पाहायला मिळते. हा फटका कार्पेट पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येतोय, उचलणार फेक करणार तत्पूर्वी येते एक धाव. नव्याने मैदानात दाखल झालाय तो अविनाश फलंदाज, ज्याच्या फलीमधून एकेरी स्वरूपात धाव आली आहे. उमेशच्या गोलंदाजीचा कस या मैदानावरती नक्की आहे, कारण या मैदानात ताकदीने नाही तर आता युक्तीने खेळ करावा लागेल दोन्ही संघाच्या बाबतीत विचार करायला गेलं तर. हा चेंडू वाईट. आता मात्र आणखी या सामन्यातली पकड
सैल होताना दिसून येते. गोलंदाज विचार करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती एक दिल्याच्या नंतर हा चेंडू सुंदर फेकला होता, परंतु लेग स्टिक वरती फेकल्या कारणाने फलंदाज एकनाथने ती बाजू ओळखली तुमची आणि तिथे मात्र हा चेंडू वाईट झाला. हा शॉर्ट पिच चेंडू, हे समीकरण आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही जितकी चुकी कराल तितक्या चुकांना मात्र माफी मिळणार नाही. काय येतोय, हा चेंडू जातोय चौकारात.